अजितदारांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। महिलांसंदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबडी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे राहिला सुद्धा हेवळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरे राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू। पोरगी जर पाहिजे असेल याचबद्दल बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, तुम्ही देवेंद्र भुयार यांचं वक्तव्य ऐकलं? देवेंद्र भुयार यांचं हे वक्तव्य हे फक्त स्त्रियांचा अवमान करणारं आहे असं नाही। हे वक्तव्य इथल्या कृषी क्षेत्रासाठी काम करणाऱ्या भूमिपुत्रांची सुद्धा टिंगल टवारकी उडवणारं आहे। परंतु सध्या शिंदे गटाचे लोक असतील, अजित पवार गटाचे लोक असतील, त्या लोकांकडे बोलण्याचं काही ताळतंत्र राहिलेलं नाही। कारण या सगळ्यांना एक खात्रीने वाटतं की आम्ही काहीही बोललो तरी आम्हाला कुठलंच पोलीस स्टेशन किंवा कोणताच कायदा कसाही कुठल्याही प्रकारे शिक्षा करू शकत नाही किंवा आमच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकत नाही। त्या मस्तवालपणातून आणि मुजोरीतून ही अशा पद्धतीची वाक्य येतात। पण शेतकऱ्यांची टिंगल करणं, महिलांची टिंगल करणं, हाच काय तुमचा अजेंडा आहे का? हे एकदा मला वाटतं अजित पवारजींना विचारायला पाहिजे। ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल। तर महिलांसंदर्भात देवेंद्र भुयार यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। अजितदारांचे समर्थक आमदार आहेत देवेंद्र भुयार यांनी एका छोटेखानी सभेत बोलताना हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। तर सरकारमध्ये असलेल्या आमदारांना सध्या कायद्याची कुठलीही भीती राहिलेली नाही, आपण काय बोलतोय याचं तारतम्य राहिलं नाहीये, अशी टीका आता सुषमा अंधारे यांनी केली आहे। देवेंद्र भुयार यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय।